बघा आमच्या रानातनं भाज्या आणल्या हरभऱ्याचे. बघा किती छान आहे भाजी, एकदम कवळे कवळे. आता हरभऱ्याच्या भाजीचा सीझन आहे बघा, आताच असते ही भाजी. ह्या वर्षात आता पुढच्या वर्षीच खायला भेटत्या म्हणून बघा आणले आमच्या सासूबाईंनी भाजी तोडून. त्यांना खूप आवडते ही भाजी, सगळ्यांना आवडते बघा घरात भाजी ही. म्हणून बघा किती बक्कळ आणले, परात भरून भाजी आणली. ते बघा झाडायला लागले, ते झाडून घेते असं चांगलं. काहीतरी आळी बिळी असते एखादी, त्यामुळं असं स्वच्छ झाडून घ्यायची भाजी. बघा सगळी भाजी आता स्वच्छ झाडून घेतल्या. तर आता बघा हरभऱ्याच्या भाजीसोबत खायला ज्वारीची भाकरी करणार आहे मी. तर बघा हे गोळा तोडून घेतला आहे, हे बाकीचं पीठ साईडला ठेवूया, त्याला मळून घेऊया चांगलं. असं खाली थोडं वाळलं पीठ टाकून घेऊया. आता ही भाकरी अशी थापायची. आता दोन्ही हाताने बनवायची बघा भाकरी. बघा झाली मोठे, लगेच मोठी होत्या भाकरी. बघा किती छान झाल्या, गोल, अजिबात चिरली नाही काय नाही. आता ह्याला आपण तव्यात टाकूया. तवा गरम झालाय बघा चांगला. पाणी लावूया आता भाकरीला. बघा असं सगळीकडे पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित. तर आता बघा भाकरी आपली चांगली झाल्या, पलटून घेऊया. बघा किती छान छान शिकल्या. बघा तसा दुसरा गोळा पण घेतलाय, तशीच भाकरी थापूया आता. झाल्या आता दोन्ही हाताने थापटायची अशी, जरा वाळलं पीठ टाकून. बघा झाली भाकरी आपली तयार. तर आता भाकरी शिकल्या का बघूया आपली. बघा शिकलेली आहे छान. आणि जरा शिकूया. बघा कशी फुगले टम्म भाकरी. बघा आपली काढून घेते आता साईडला इकडं. आता ही पण भाकरी तशी शेकून घेऊया. पाणी लावूया. पलटी मारून या भाकरी. ही पण भाकरी आपली एका बाजून चांगली शेकली, आता दुसऱ्या बाजून शेकून घेऊया. बघा सगळीकडे अशी छान भाकरी भाजलेली आहे. बघा काढून घेते आता साईडला. आता बघा हरभऱ्याची भाजी जरा लांबडी लांबडी आहे, अशी तोडून आणल्या बघा भराभरा. असं जरा बारीक करायची आहे ना चाकून, मग चांगली होते भाजी. कापून दाखवते तुम्हाला मी. तर आता बघा भाजी सगळी आपली अशी बारीक कुरवून झालेली आहे. बघा सगळी भाजी अशी कुरवल्या बारीक. बघा आणि घरचे आमच्या शेतातली भाजी ही, त्यामुळे ह्याला औषध ते काय मारलं नाही म्हणून धुवायची नाही ही भाजी. झाडायची चांगली व्यवस्थित आणि झाडून स्वच्छ करून अशी शिजवायची बघा भाजी. तर बघा भाजीत घालण्यासाठी मी मटकीची डाळ अशी भिजू घालून ठेवली होती बघा उशीर. मटकीची डाळ आहे, चांगली भिजल्या. हिरव्या मिरच्या पण घेतल्या त्या बघा, 1-2 मिरच्या कापून घेतल्या त्या. जरा जास्त मिरची घालू शकताय तुम्ही, पण मिरच्या माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी. आणि मुलं पण लहान आहेत, खाते ते, त्यामुळे तिखट लय असते म्हणून थोडं कमीच घातले त्या. तुम्हाला जसं आवडते तसं जास्त पाहिजे असेल तर जरा जास्त घाला, नसेल तर कमी घाला. लसूण घेतलाय बघा, लसूण जरा चेचूया. तेल ओतूया, लसूण टाकूया. लसूण घातला की नाही भाजी आणि खूप छान होते बघा,
चव येत्या भाजीला चांगली. लसूण जास्त घालायचा. आता मिरची पण टाकूया ह्यातच. मिरची आणि लसूण चांगलं भाजून घेऊया. आता भाजी टाकूया बघा. लसूण आणि मिरची चांगलं भाजले. आता ह्यात आता सगळी भाजी टाकायची. आता टाकूया बघा चवीप्रमाणे मीठ. आता हलवून चांगलं खालीवर मिक्स करून घेऊया. तर बघा चांगलं मिक्स करून घेतले. आता ह्यात आपण ही डाळ टाकूया. आता भाजी चांगली अशी हलवून मिक्स करून घेऊया. डाळ घातल्या. पाणी त्याला सुटतंय. पाणी घालायचं नाही. त्या पाण्यातच शिजतंय बघा ते. आपण मीठ घातलेलं असते त्यामुळे त्याचं पाणी सुटतं. मिक्स करून घेऊया चांगले. आता टाकूया बघा जरा शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं पण घातले आणि शेंगदाण्याचं कूट पण घातले बघा. भाजी खूप छान होत्या. अशी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. भाजी खूप छान होत्या. खरंच सगळ्यांना आवडेल. आणि तुम्हाला भाजी हरभऱ्याची आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे पण मिळते का भाजी ते पण सांगा. आणि तुम्ही कशी बनवता ही भाजी ते पण मला सांगा. मी पण तशी बनवेन. हे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले. तुम्ही कसं करताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता चांगली भाजी शिजवून घेऊया आपण. तर बघा पाणी सगळं आटलेलं आहे. भाजी चांगली शिजल्या. बघू शकता तुम्ही. बघा मऊ शिजले. एकदम मऊ शिजवायची चांगली. बघा किती छान झाल्या. ज्वारीच्या भाकरी सोबत खूप छान लागते बघा भाजी. मस्त झाले. आता शिजलेली आहे चांगली. गॅस बंद करून झाकून ठेवूया. आणि इकडं बघा एका कढईत तेल पण पापड पण जरा तळून घेऊया. तेल उडतंय. जरा लांब होऊनच भाजा. लगेच पापड भाजते बघा. ही वेळ लागत नाही. तेल गरम झालेलं असते. बघा भाजले. आता काढून घेऊया. बघा तसंच दुसरं पण पापड तळून घेऊया. कसं फुलतंय लगेच. थोडं टाकलं तर किती होतंय बघा ते भाजीनं. लगे भाजतंय. काढून घेऊया आपण. हे सगळं पापड आता असंच तळून घेते. तर बघा पापड्या पण सगळ्या भाजून घेतले त्या. बघा एक पाटी भरून पापड भाजले. तर बघा इथं आपलं आता जेवण बनवून तयार आहे. भाजी बनवली अशी हरभऱ्याची भाजी. बघा ज्वारीच्या भाकरी केले त्या अशा मऊसूत एकदम छान. बघा बघा किती छान झाले त्या भाकरी पण. भाजी भाकरी खूप छान लागते बघा. सोबतच मुगाची आमटी पण घेतल्या बघा. मुगाची आमटी केली. ही आमटी केलेला व्हिडिओ नाही दाखवलं तुम्हाला मी. आमटी पण केली आणि पापड भाजलेलं पापड पण घेतले बघा. बघा मस्त झालेलं आहे जेवण. रेसिपी ही भाजी भाकरीची कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.